नमस्कार. आपण शिकणार आहोत इयत्ता 8वी शिष्यवृत्ती घटकातील मापन, दशमान, परिमाणे, परस्पर रूपांतरण हा घटक. आपण दैनंदिन जीवनात किलोग्रॅम, ग्रॅम यासारखे शब्द वापरतो. त्याचप्रमाणे किलोमीटर, मीटर यासारखे परिमाणे, त्याचप्रमाणे लिटर, मिलीलीटर असे शब्द वापरत असतो. परंतु जेव्हा परीक्षेत प्रश्न येतो 1 किलोग्रॅम बरोबर किती ग्रॅम किंवा 5,500 ग्रॅम बरोबर किती किलोग्रॅम, तेव्हा आपल्याला प्रश्न पडतो. आपल्याला रूपांतरण करता येत नाही, आपला गोंधळ होतो. त्याचप्रमाणे मिलीलीटरचे लिटरमध्ये किंवा लिटरचे मिलीलीटरमध्ये कसे करावे, नेमकं कोणतं परिमाण वापरावं हे कळत नाही. त्यासाठी एक सोपा चार्ट आपण लक्षात ठेवूया. किलो, हेक्टो, डेका, मीटर, ग्रॅम, लिटर, डेसी, सेमी, मिली. मग आपण किलोमीटर, किलोग्रॅम किंवा लिटर, मिली सर्व बाबी सहज लक्षात ठेवू शकतो. उदाहरणांच्या साहाय्याने पाहूया. 3 किलोग्रॅम म्हणजे किती डेकाग्रॅम? लगेच आपण तो चार्ट समोर आणूया. किलो, हेक्टो, डेका, मीटर, डेसी, मिली. 3 किलो म्हणून 3 हा अंक किलोमध्ये लिहा. डेकापर्यंत 00 लिहा. अर्थातच उत्तर येईल 300 डेकाग्रॅम. अजून एक उदाहरण बघूया. 4 सेंटीमीटर म्हणजे किती हेक्टोमीटर? परत तो चार्ट समोर आणूया. किलो, हेक्टो, डेका आणि यानंतर 4 हा अंक सेंटीमीटर मध्ये लिहू आणि हेक्टो मीटर काढायचे असल्याने हेक्टोमीटर पर्यंत 00 देऊया. म्हणजे उत्तर मिळेल 0.0004. अजून एक प्रश्न बघूया. 70 लिटर म्हणजे किती मिलीलीटर? परत एकदा तो चार्ट समोर आणूया. किलो, हेक्टो, डेका, मीटर, ग्रॅम, लिटर, डेसी, सेंटी, मिली. 70 हा अंक लिटर पर्यंत लिहूया. त्यानंतर मिली पर्यंत 00 देऊया. लक्षात ठेवा, प्रत्येक घरात एकच अंक लिहायचा म्हणजे 70,000 मिली लिटर. आता परीक्षेत कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात ते बघा. इथे 39 नंबरचा प्रश्न. 6.02 किलोग्रॅम वजा 9.7 हेक्टोग्रॅम अधिक 4.5 डेकाग्रॅम बरोबर किती डेकाग्रॅम? याचं उत्तर काढताना आपण आपला तक्ता समोर आणूया आणि त्याच्यात या किमती टाकूया. 602 दशांश चिन्ह न लिहिता डेकाग्रॅम पर्यंत लिहा म्हणजे 602 डेकाग्रॅम. यानंतर 9.7 हेक्टोग्रॅम हेक्टोग्रॅम पासून लिहायला सुरुवात करा. दशांश चिन्ह न लिहिता डेकाग्रॅम पर्यंत लिहा म्हणजे 97 डेकाग्रॅम. 4.5 डेकाग्रॅमच असल्याने त्याचं रूपांतरण करण्याची गरज नाही. आता 602 डेकाग्रॅम वजा 97 डेकाग्रॅम बरोबर 505 डेकाग्रॅम प्लस 4.5 डेकाग्रॅम बरोबर 509.5 डेकाग्रॅम. आता अचूक 2 पर्याय पाहूया. 509.5 डेकाग्रॅम 2 नंबरचा पर्याय किंवा 509.50 डेकाग्रॅम 4 नंबरचा पर्याय. हे 2 पर्याय अचूक पर्याय आहे. आता प्रश्नपत्रिकेत विचारलं जाणार अजून एक उदाहरण बघूया. 39 नंबरचं उदाहरण. 720 मीटर लांबीची दोरी समान अंतरावर 7 ठिकाणी कापली तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती डेसिमीटर होईल? आपल्याला माहित आहे दोरी जर 7 ठिकाणी कापली तर तुकडे 8 होतील. त्यामुळे 720 भागिले 8 बरोबर 90 मीटर. आता पर्याय डेसिमीटर मध्ये असल्याने आपण याचं रूपांतर डेसिमीटर मध्ये करू. परत एकदा आपण आपला तक्ता समोर आणूया. 90 ही संख्या मीटर असल्याने मीटर पर्यंतच्या घरात येऊया. त्याचं रूपांतर डेसिमीटर करण्यासाठी डेसिमीटर पर्यंत 0 देऊया म्हणजेच 900 डेसिमीटर. पर्याय क्रमांक 3. अजून एक उदाहरण बघूया. 30 नंबरचं उदाहरण आहे. 1200 सेंटीग्रॅम बरोबर किती?
2 अचूक पर्याय निवडा. तर हे उदाहरणही आपण तक्त्याच्या साहाय्याने पाहूया. 1200 लिहिताना सेंटीमीटरच्या घरात शेवटचा अंक येईल अशा पद्धतीने लिहूया. 1200 सेंटीमीटर. आता पर्यायाचा विचार केला तर 12 ग्रॅम किंवा 120 डेसिग्रॅम हे 2 पर्याय अचूक ठरतात. अशा प्रकारे आपण सहज एका तक्त्याच्या साहाय्याने बिनचूकपणे मापन संबंधी दशमान परिमाणांचे रूपांतरण करू शकतो. धन्यवाद.